रिसोड तालुक्यातील कोयाळी बुद्रुक येथे आज शुक्रवार दिनांक 21 ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत तंटामुक्ती अध्यक्षपदाच्या चर्चेने चांगलेच लक्ष वेधले। सकाळी 10 वाजता सुरू झालेल्या ग्रामसभेला ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली। मात्र ग्रामसभा सुरू झाल्यानंतर बराच वेळ तंटामुक्ती अध्यक्ष कोण होणार या चर्चेवर ग्रामसभा केंद्रित झाल्याचे चित्र दिसून आले। दरम्यान गावातील रस्ते, पाणी, आरोग्य आणि इतर विकास कामांचे प्रश्न चर्चेत अपेक्षेप्रमाणे पुढे आले नसल्याची खंत सामाजिक कार्यकर्ते गोपाल भिसडे पाटील यांनी व्यक्त केली। पदासाठी दिसणारी हीच एकजूट आणि ऊर्जा जर गावाच्या विकासासाठी वापरली तर कोयाळी बुद्रुक निश्चितच आदर्श गाव होऊ शकते, असे आवाहन गोपाल भिसडे पाटील यांनी केले। ग्रामसभा ही केवळ पदाच्या निवडीसाठी नसून गावाच्या विकासाचा आराखडा ठरविणारे महत्त्वाचे व्यासपीठ आहे। त्यामुळे युवकांनी ग्रामसभेत सक्रिय सहभाग घेऊन गावातील समस्या मांडाव्यात, असेही त्यांनी सांगितले। आता कोयाळी बुद्रुक येथे युवक आणि ग्रामस्थ तंटामुक्तीच्या चर्चेपलीकडे जाऊन गावाच्या विकासाच्या मुद्द्यांना किती प्राधान्य देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। आपण बघू शकता कोयाळी बुद्रुक मध्ये तंटामुक्ती अध्यक्षासाठी अतिशय धडापडकीची निवडणूक चालू आहे, पोट तिडकीन चालू आहे। एवढी मोठी पब्लिक ग्रामपंचायतला कधी एकत्र आली नाही। तंटामुक्ती अध्यक्षासाठी एका फलदार पदासाठी एवढी पब्लिक आलेली आहे। अरे गावाचा विकास करा, गावाचा विकास कसा होईल? तंटामुक्तीच्याने काय होणार नाही, आपल्याला गावात एकत्र यावं लागेल, तरच आपल्या गावाचा विकास होईल। बघू शकता कोयाळी गावामध्ये